देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोरटेवा सावळे या मोल नाही फारसे. देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातुनी सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. माणसाचं देखणे पण कशात शोधावं, माणसाची श्रीमंती कशात असावी हे सांगणाऱ्या या ओळी. खरंच अशी मनानं देखणे आणि श्रीमंत लोक आपल्या समाजात आहेत, जे कायम स्वतःचा विचार न करता समाज हितासाठी धडपड करतात. अशाच मनानं, कृतीनं देखणे आणि श्रीमंत असलेल्या कैलास मुदलियार यांनी बालाजी सोशल फाउंडेशन ही सेवाभावी संस्था स्थापन केली. एका सर्वसामान्य कुटुंबातल्या सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी जन्म झालेल्या कैलासजींना जीवनात अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं, पण त्या साऱ्यातून ते प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटीनं अगदी तावून सुलाखून बाहेर पडले, अगदी भट्टीतून बाहेर पडलेल्या चमकदार सोन्यासारखे. कैलासजींना आता सारेजण कैलासअण्णा म्हणून ओळखू लागलेत. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं समाजात स्थान निर्माण झालंय. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं ऋण काही प्रमाणात का होईना फेडणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं समाजातल्या गरजवंताला आपल्या मदतीचा हात द्यायचा हे ध्येय निश्चित करून समाजसेवेसाठी कैलास मुदलियार यांनी बालाजी सोशल फाउंडेशनची स्थापना केली. समाजहित जपताना सामाजिक, धार्मिक, आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रातही सेवा देण्याचा उद्देश या संस्थेच्या माध्यमातून जपला गेला. बालाजी फाउंडेशन तर्फे म्हणजे अण्णांतर्फे आम्हाला एक सुविधा करून दिली जाते. वरिष्ठ नागरिकांसाठी त्यांनी इथे मेडिकल कॅम्प्स घेतलेले आहे. म्हणजे वरिष्ठ नागरिकांना बीपीची तपासणी असेल, कंप्लीट ब्लड काउंट असेल, शुगर असेल, अशा ज्या चाचण्या असतात त्या चाचण्यांसाठी त्यांनी 1-2दा कॅम्प्स घेतलेले आहेत आणि आमच्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी हा त्याचा फायदा घेतलेला आहे. आम्ही 2 वृद्धाश्रमाला त्र्यंबकेश्वरजवळ भेट दिली आहे. त्यासाठीचा सर्व खर्च बससहित येणे जाणे, जेवणाचा हा कैलासअण्णा मुदलियार यांच्यामार्फत झालेला आहे. अनेक कठीण आपत्तीत बालाजी फाउंडेशनच्या वतीनं समाजाला मदतीचा हात दिला गेला आणि दिला जातोय. पूर परिस्थितीमध्ये आपत्ग्रस्त जनतेचे अपार हाल होत असतात. काडीकाडीनं जमवलेला संसार उघड्यावर येतो. अशा परिस्थितीत बालाजी फाउंडेशनच्या वतीनं पूरग्रस्तांना संसार उपयोगी साहित्य, त्याचबरोबर अन्नधान्य पुरवठा करण्यात आलाय. कडाक्याच्या थंडीत खऱ्या अर्थानं गारटते ती उघड्यावर राहणारी गोरगरीब जनता. अशा गोरगरिबांना मदत म्हणून थंडीच्या दिवसात उबदार कपड्यांचं वाटप बालाजी फाउंडेशनच्या वतीनं केलं गेलं. या सामाजिक कार्याबरोबरच आरोग्य क्षेत्रातही बालाजी फाउंडेशननं आपलं योगदान दिलंय. वेळोवेळी मोफत नेत्र तपासणी आणि उपचार, तसंच रक्तदान शिबिरांचं आयोजन, त्याचबरोबर अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी मोफत वैद्यकीय सेवा, तसंच रुग्णवाहिकेची सोय सुद्धा करण्यात आली आहे. 2019 नंतर जो करोना काल होता, त्यावेळेस पोटाला जी गरज होती रोटी आणि भाजीपाल्याची, ही मात्र टोटली बंद झालेली होती. तर अण्णांनी हे मनावर घेतले की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतावर गेले, तर त्यांचा माल त्यांनी ट्रकमध्ये उचलून तो ह्या परिसरात आणला आणि इथल्या लोकांना सोय करून दिली आणि ती पण सोय मोफत झालेली. ते त्यांचं कार्य सर्व लोक परिचित करतात आहे आणि आजही ती आठवण कोणीही विसरलेलं नाही की त्यांनी रोटीची, पोटापाण्याची व्यवस्था अगदी मोफत अशी करून दिलेली आहे. कोरोना महामारीचा काळ हा अवघ्या जगासाठी कठीण होता. अशा काळातही बालाजी फाउंडेशननं आपलं सामाजिक कार्य सुरू ठेवलं. संपूर्ण भारतात लॉकडाऊन असताना घरपोच भाजीपाला पुरवणं, अन्नधान्यांचा पुरवठा करणं, इस्पितळात भरती करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर गरजू रुग्णांच्या औषधोपचाराचा खर्चही बालाजी फाउंडेशनने उचललाय. समाजात राहून समाजाच्या हिताचं कार्य करणं हेच कैलासअण्णा मुदलियार यांचं उद्दिष्ट आहे आणि त्याची पूर्तता बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून ते करतायत. बालाजी फाउंडेशननं शैक्षणिक क्षेत्रातही दिलेलं योगदान फार मोठं आहे. आज बालाजी फाउंडेशन या संस्थेची नाशिक रोड, जेल रोड परिसरात व्हिजन अकॅडमी या नावानं इंग्लिश मीडियम स्कूल आहे. या शाळेत हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
शाळेतले सगळे वर्ग डिजिटल आहेत. ज्ञानदान करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी झटणारे कुशल शिक्षक आहेत. एज्युकेशन इज बियॉन्ड ऑफ मार्क्स आणि एज्युकेशन इज डिपेंड ऑन मार्क्स याचं उत्तम उदाहरण म्हणजे विजन अकॅडमी. मला आनंद वाटतो की माझी दोन्हीही मुलं या स्कूलमध्ये शिकत आहेत. माझ्या मुलाची जी करिअरची जी प्रोसेस आहे ती या स्कूलपासून सुरू होते. थँक्स टू विजन अकॅडमी, मुदलियार सर, थॉमस मिस, भट्टर मिस अँड ऑल स्टाफ अँड टीचर्स ऑल्सो. विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी शाळेच्या स्वतःच्या बसेस देखील आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक शैक्षणिक उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात. या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम स्वतः अण्णांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येतो. कार्यक्रमाची रूपरेषा स्वतः अण्णा करतात. या कार्यक्रमाचा उद्देश असतो शाळेतल्या विद्यार्थ्यांचं स्टेज डेअरिंग वाढावं. Vision Academy English Medium School, the teachers are doing their best. They are the best hard workers. They take care of their family as well as a family who is in school. And the kids feel so comfortable coming to school. They have learned to hold the pen, to speak, to build a confidence, to grow. So I can see growth in them. They are really growing like beautiful flowers. And I am sure that they will go out and bloom more with the base which they are getting built up in Vision Academy School. अत्याधुनिक शैक्षणिक सोयी सुविधा असून देखील या शाळेची फी मात्र अत्यंत माफक, सर्वसामान्यांना परवडणारी अशी आहे. बालाजी फाउंडेशन ही संस्था समाजहितासाठी कार्य करते. अर्थातच संवेदनशीलता ही भावना मनात ठेवूनच. त्यामुळेच कोविड काळात अनाथ झालेल्या शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांना शाळेनं दत्तक घेतलंय. या शाळेचं सर्व व्यवस्थापन, आपल्या सांसारिक सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत कैलास अण्णा मुदलियार यांच्या सौभाग्यवती ॲडव्होकेट अंकिता मुदलियार या अतिशय समर्थपणे बघतात. I am happy to announce that since last 4 years our school in 10th board has scored 100% result. Our students are doing really good in all the sports activities. They are coming out in DSO matches. They have won so many matches. They are also taking part in inter-school competitions which are held by Lokmat and all the other things. In behind all these things, I am really thankful to Kailash Mudliar sir, who is always behind every small little things what's happening in the school. Sir helps us with all the facilities and sir always keep motivating us. Ankita Mudliar ma'am always see that everything goes systematically in the school. All the staff is provided freedom here to think. जेल रोड त्रिवेणी पार्क इथं मुदलियार एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत विजन किड्स ही इंग्रजी माध्यमाची बालवाडी शाळा कार्यरत आहे. विजन किड्स शाळेमध्ये प्ले ग्रुप पासून सिनियर केजी पर्यंत मुलं शिकतात. ही शाळा आहे ती अत्यंत सुंदर आणि सुंदर डिझाईन तिथं तयार करून मुलांना काय सुखसोयी पाहिजे आहेत त्या सोयीचा विचार करून त्यांचे बसणारे बेंच, तिथे लावणारे कलर, तिथली स्वच्छता या गोष्टीचा अण्णांनी खूप मनापासून म्हणजे काळजीपूर्वक त्यांनी काम केलेले आहे. 200 विद्यार्थी आज अण्णांनी दत्तक घेतलेले आहेत आणि 200 विद्यार्थ्यांचा तर शालेय खर्च म्हणजे वह्या, पुस्तकं, त्यांचा ड्रेस जोपर्यंत ते शिकतात ते तोपर्यंत संपूर्ण तो विडा त्यांनी उचलला आहे आणि त्या माध्यमात एक मोठं आज ते एक भविष्य त्यांचं घडवतात ते. ह्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रातल्या या भरीव कामाबरोबरच आपली हिंदू संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी बालाजी फाउंडेशन धार्मिक क्षेत्रातही आपलं योगदान वेळोवेळी देते.
राष्ट्रहितासाठी समाज एकवटला पाहिजे आणि समाजाच्या एकजुटीसाठी आपले सण उत्सव आपण एकत्र येऊन साजरे करण्याची गरज आहे. हाच विचार पुढे नेण्यासाठी कैलास अण्णांनी 2006 सालापासून बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून श्री गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. दरवर्षी थाटात गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्यानिमित्तानं विविध समाज उपयोगी उपक्रम देखील राबवले जातात. गणेशोत्सवामध्ये प्रभाव होता म्युझिक लायटिंगचा आणि सर्व नाशिककर त्याचा आनंद घेत होते. पण कोरोनानंतर ज्यांच्या नावातच कैलास आहे असे कैलास अण्णा मुदलियार जे बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, त्यांनी 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर करण्याचं मनात आणलं आणि यावर्षी महाकालेश्वर हे याची प्रतिकृती त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. कालच प्रसिद्ध झालेल्या आयुक्त पोलीस गुन्हे अन्वेषण विभागातर्फे बालाजी फाउंडेशनच्या गणपतीला बक्षीस पात्र म्हणून ठरवण्यात आलेलं असून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. श्री गणेशाचं सगुण रूप अधिक देखणं दिसावं याकरता चांदी आणि सोन्याच्या आभूषणांनी गणरायाला सजवलं जातं. सण उत्सवाच्या माध्यमातून समाज एकजुटीचं कार्य बालाजी फाउंडेशननं केलंय. पण त्याचबरोबर आपली धार्मिक मंदिरं देखील समाजाला एक सकारात्मक ऊर्जा देणारी केंद्र असतात. म्हणून एका पडीत जमिनीवर कैलास अण्णांनी बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून बालाजी मंदिर उभारण्याचं ठरवलं. 2 मे 2013 मध्ये हे देखणं बालाजी मंदिर संस्थेच्या माध्यमातून उभं राहिलं. अनेक भाविक भक्तांचं हे बालाजी मंदिर श्रद्धास्थान झालं. दिवसेंदिवस या मंदिरात भक्तिभावानं भाविकांची गर्दी होऊ लागली आणि हेच काही समाजविघातक राजकीय नजरांना खटकू लागलं. मग अनेक डावपेच खेळून या राजकारण्यांनी हे मंदिर अनाधिकृत आहे असं सांगून कैलास अण्णा यांच्यावर आणि संस्थेच्या सदस्यांवर अनेक खोटेनाटे आरोप करत कायदेशीर षडयंत्र रचून अण्णांना या परिसराच्या बाहेरच ठेवण्यात आलं आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे बालाजी मंदिर 18 नोव्हेंबर 2016 रोजी जमीनदोस्त करण्यात आलं. पण देवाच्या दरबारात न्याय हा प्रत्येकासाठी असतो. या वैश्विक सत्यानुसार कैलास अण्णांनी जिद्दीनं कायद्याची साथ घेऊन मंदिर पुन्हा उभारण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू केली. 26 एप्रिल 2024 रोजी हे बालाजी मंदिर पुन्हा मोठ्या दिमाखात उभं राहिलं. आस्थेचा आणि भक्तीचा विजय झाला. अशा तऱ्हेनं सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक तसंच धार्मिक क्षेत्रात बालाजी फाउंडेशननं फार मोठं योगदान दिलंय आणि यापुढेही असेच समाजहिताचे उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले जातील यात शंकाच नाही. बालाजी सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ते जे विविध उपक्रम राबवतात त्यात कैलास अण्णांनी या ठिकाणी ग्राउंडवरती ग्रीन जिम किंवा त्या ठिकाणी एक स्पोर्ट्स अकॅडमी उघडलेली आहेत. म्हणजे आपल्या परिसरातील जे काही गरीब मुलं मुली असतील ज्यांच्यामध्ये खेळण्याची क्षमता आहे परंतु त्यांच्यामध्ये आर्थिक परिस्थिती नसल्याने ते लोक खेळू शकत नाही, अशा लोकांना कैलास अण्णांनी स्वतः त्या ठिकाणी उभं केलं. त्यांना एक त्या ठिकाणी स्पेशलाइज कोच दिले आणि त्यांच्या माध्यमातून असे काही खेळाडू आपण आता घडवलेले आहेत की जे राष्ट्रीय स्तरावरती खेळत आहेत, अनेक विशेष प्रावीण्य मिळवतात आहेत. त्याच्यापैकी आता आपल्या नुकताच एक पूजा कुमावत म्हणून जी मुलगी आहे तिचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला फार मोठ्या प्रमाणात. त्यानंतर ही जी मुलं आहेत जी खेळांमध्ये अतिशय प्रावीण्य मिळवतात त्यांना कैलास अण्णांच्या माध्यमातून सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी त्यांना मिळालेलं आहे आणि त्याच्यापैकी बरेचसे मुलं मुली हे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये लागू झालेले आहेत. म्हणजे ह्या खेळात नुसतं कैलास अण्णांचं इतकं सहभाग नाही तर ह्या मुलांचं भविष्य, त्यांचं करिअर या दृष्टीने सुद्धा कैलास अण्णा हे जातीने यात सगळे लक्ष घालत असतात. मैं अकेला ही चला था जानिब मंजिल मगर लोग जुड़ते गए और कारवा बनता गया. यानुसार समाजहिताचा ध्यास घेतलेल्या कैलास अण्णा मुदलियार यांच्या या उदात्त उद्दिष्टासाठी बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून कैलास अण्णा यांना साथ देण्यासाठी अनेक सदस्य आणि कार्यकर्ते एकत्र आले, जे या बालाजी फाउंडेशनच्या कार्याचा परीघ वृद्धिंगत करतायत. सध्याचा काळ हा मीडियाचा आणि
मनोरंजनाचा काळ असून TV, टेलिग्राम, मोबाईल ह्याद्वारे लोकांना प्रवचन, कीर्तन याचे मार्गदर्शन होण्यासाठी बालाजी सोशल फाउंडेशनचे संस्थापक कैलास अण्णा मुदलियार यांनी बालाजी आध्यात्मिक हा चॅनल सुरू केलेला आहे. ह्या चॅनलवरती आध्यात्मिक कार्यक्रम, संतांचे प्रवचन, जसे गोकुलाष्टमीचा लाईव्ह कार्यक्रम ह्या गोष्टींचे प्रसारण केले जाते. हा चॅनल डेन नेटवर्कवरती 287 नंबरवरती आपल्याला रोज प्रसारणात बघण्यात येईल. कैलास अण्णा यांची ही बालाजी फाउंडेशन सामाजिक संस्था म्हणजे अनेक गरजूंचा आणि सर्वसामान्य लोकांचा एक मोठा आधारच. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. श्रीमद भगवद्गीतेतल्या या श्लोकाप्रमाणे फळाची इच्छा न धरता केलेलं कर्म आणि सेवा हे सर्वश्रेष्ठ असतं. बालाजी फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं याच विचाराने केलेले कार्य पाहणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच प्रेरणा मिळेल यात शंकाच नाही.